सिस्पे इन्फानाइट, आय एम ग्लोबल, ओशियन बुल्स या सगळ्या नावांनं सर्वसामान्य जनतेला अहिल्यानगर, श्रीगोंदा, हिरडगाव, स्तूपा या जनतेला एकदम येडं करून सोडलेलं आहे. म्हणजे ही नावं जरी आत्ता घेतले तरी सुद्धा डोकं इतकं दुखतंय की त्याच्यामध्ये आपले म्हणजे बऱ्याचशा लोकांचे पैसे जे आहेत ते अशा पद्धतीने गुंतलेत की ते पैसे आता मिळणार की नाही मिळणार हेच माहीत नाही. बऱ्याचशा जणांनी आता ते पैसे बुडाले म्हणून स्वतःच्या मनाचं सांत्वन केले, परंतु ही जी कंपनी आहे ती धड आपल्याला तयातही राहून द्यायना आणि मयातही राहून द्यायना. दर 2 दिवसांनी, दर 1 दिवसांनी एक नवीन अपडेट घेऊन ही कंपनी येते. दर त्यांचे डायरेक्टर्स जे आहेत ते दर एक म्हणजे प्रत्येकजण एकाने आज ही अपडेट दिली का दुसऱ्यांनी दुसरी झूम मीटिंग घेऊन म्हणा किंवा व्हिडिओ बनवून म्हणा किंवा यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा, टेलिग्रामच्या माध्यमातून म्हणा, नवीन अपडेट कशाची? आपल्याला जर पैसा मिळतच नाही आहे म्हटल्यावर ती अपडेट म्हणताच येणार नाही, परंतु एक काहीतरी नवीन पिल्लू हे लोक सोडतायत आणि दिवस ढकलतायत असं वाटतंय. आता सध्या पहिले काय म्हटले होते आपल्याला की इंडियन करन्सीमध्ये तुमचे पैसे भेटणार. आता त्यांनी काय सांगितले की USDT मध्ये भेटणार. TRC20 वॉलेट डाउनलोड करा, हे करा ते करा. आता ते सगळं झालं. त्याच्यानंतर मध्ये म्हटले की 90 दिवसांनंतर तुमची मुद्दल मिळणार. तुम्ही आता रिक्वेस्ट टाका, प्रॉफिट प्रिन्सिपल विड्रॉलची रिक्वेस्ट टाका 3 महिने, म्हणजे जूनमध्ये हे सांगण्यात आलं होतं. जूनमध्ये जर रिक्वेस्ट टाकली तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. त्याच्या अगोदर काय सांगितलं की जूनमध्ये जे व्यक्ती आता रिक्वेस्ट टाकणार त्यांना 3 महिन्यांनी पैसे भेटणार. जे आता दुसरा मुद्दा त्यांना 1 महिन्यानी भेटणार आणि सप्टेंबरमध्ये जे पैसे विड्रॉलला टाकणार त्यांना लगेचच भेटणार आणि ऑक्टोबरपासून एका दिवसात तुम्हाला पैसे मिळायला चालू होणार. म्हणजे एक प्रकारचं ते बोलबच्चन मारत होते आणि त्या बोलबच्चनमध्ये आपण गुंडाळत जात होतो. त्यानंतर आता नवीनच काय आलं की आम्ही तुमचे पैसे द्यायला तयार आहोत. 18 जुलैपासून पैसे वाटायला चालू करणार. आठवड्यातनं 2दा पैसे येणार. ज्या लोकांना काहीच परतावा मिळालेला नाही त्यांचे पैसे अगोदर देणार. त्यानंतर मग जे जुने कस्टमर आहेत त्यांच्याकडे ते वळणार असं सांगण्यात आलं. परंतु हे करत तर काही एकही गोष्ट नाही. सनी देओलचा एक फेमस डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, फैसला कब होगा साहब. तसंच आता आपलं झालंय की अपडेटवर अपडेट, अपडेटवर अपडेट, अपडेटवर अपडेट आणि तारखेव तारीख, तारखेव तारीख, परंतु ठोस असं सोल्युशन ही लोक घेऊन येतच नाही आहेत. आता त्यांनी काय केलं आहे की म्हणजे नवीन फीचर हे केलं आहे त्याच्यामध्ये. IF ग्लोबल आपण जे प्लॅटफॉर्म ओपन केलं तर त्याच्यामध्ये फिल युअर कन्सर्ट फॉर्म असं आहे की म्हणजे मला ह्यांच्या कुठल्याच गोष्टीशी मला प्रॉब्लेम नाही किंवा ह्यांनी INR मध्ये देऊ देत, USDT मध्ये देऊ दे, मी ते स्वीकारेल, मला काही प्रॉब्लेम नाही. किंवा USDT मध्ये जर पैसे आले तर ते TRC वॉलेटमध्ये 20 वॉलेटमध्ये येणार. त्याच्यानंतर आपल्याला INR मध्ये ते कन्वर्ट करायचे. त्याच्यासाठी कन्वर्ट चार्जेस असतात, काहीतरी % चार्ज आपल्याला द्यावा लागतो, तो चार्ज आपल्याला भरावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींना माझी सहमती आहे असा तो कन्सर्ट फॉर्म आहे. त्यानंतर मग आपले पैसे मिळाल्यानंतर NOC भरायचा आहे असं ते म्हणतायत. परंतु NOC द्यायचाच कशासाठी? आपण त्यांच्याकडनं काय लोन घेतलंय का? आपलेच पैसे आपल्याला माघारी जर ते देत असतील तर आपण NOC कशाबाबत द्यायचा हा सुद्धा प्रश्न आहे. ज्यावेळेस ह्यांनी USDT मध्ये पैसे आपले कन्वर्ट केले त्यावेळेस तर आपल्याला साधं सांगितलंही नाही, डायरेक्ट ॲप्लिकेशन बंद केलं, पैसे कन्वर्ट केले, USDT मध्ये पैसे आले. एप्रिल महिन्यात ॲप्लिकेशन बंद, मे महिन्यात चालू केलं, जून महिन्यात त्याच्यावरती म्हटले 1 महिन्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन चालू होणार. त्यावेळेस सुद्धा वेट केला आणि जून महिन्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळलं की आता लोक फार चिडलेत आणि याच्यावर काहीतरी त्यांना थोडंफार नाही का आपण नाही म्हणत का एखादं लहान पोरगं रडत असेल, आरडत असेल तर आपण त्याला लॉलीपॉप चॉकलेट देतो, तर असं चॉकलेट असं चुंबन हे देत आहेत की काय असं. म्हणजे आता ह्याच्यातून दिसते तर ह्या मॅनेजमेंटनी सिरियस व्हायला हवं आणि ते जर सिरियस होत नसतील तर आपल्यासारख्या जनतेला ज्यांचे पैसे त्याच्यात अडकले त्यांनी सिरियस होऊन हे पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्नशीलच राहिलं पाहिजे. आज श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांनी सुद्धा विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि खरंच ते बोलले, ते खरोखरच बोललेले आहे की सिस्पे जर फेल गेलं, हे जे 50 नावं बदलून ही कंपनी चालू आहे, सिस्पे जर फेल केलं तर त्या मतदारसंघातील प्रत्येक माणूस हा 10 ते 12 वर्ष मागं गेल्याशिवाय राहणार नाही आणि इतकं मोठं नुकसान आपल्या इकडच्या लोकांचं होता कामा नाही. त्याच्यामुळे लोकांना याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊन ह्या लोकांना
ज्यांचे ज्यांचे पैसे गुंतलेले आहेत, गुंतवणूकदाराची याच्यात चूक नाही. ह्यांनी पैसे घेतले, त्यांनी ते पैसे द्यावे लागतीलच त्यांना. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा काय करताय ते सुद्धा